चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त कुरकुरीत बटाट्याची भजी बनवलेली आहे। आपण नेहमीच बटाटे भजी बनवतो, पण उपवासाची बटाटे भजी ही खूपच छान लागतात, अगदी क्रिस्पी होतात। तर अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण उपवासाची कुरकुरीत भजी बनवायला सुरुवात करू। आता बटाटे भजी बनवायचे म्हटल्यावर बटाटे तर हवेच, तर आपण बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण बटाटे हे कापून घ्यायचे आहेत। बटाटे जास्त पातळही कापायचे नाहीयेत आणि जास्त जाडही कापायचे नाहीयेत आणि 2 ते 3 पाण्याने आपण बटाटे छान धुवून घेणार आहोत की जेणेकरून त्यामधला स्टार्च हा पूर्ण जायला पाहिजे। आणि या ठिकाणी आपण बटाटे छान धुवून घेतलेले आहेत। 1 चमचा आपण मीठ घालणार आहोत। सर्व बटाट्यांच्या चकत्यांना मीठ छान लावून घ्यायचे आहे। चला मग तर आपण भजीसाठी आता पीठ भिजवून घेऊ। या ठिकाणी आपण 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा आपण मिरची पावडर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी चिमूटभर आपण काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। काळी मिरी पावडर जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही घातली तरी चालेल। आणि पाणी घालून छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आपण नेहमीच्या भजीसाठी जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपण हेही पीठ छान भिजवून घेणार आहोत। एक चमचा आपण भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची आहे। छान मिसळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या साहाय्याने ही भजी सोडू शकता किंवा हाताने ही भजी सोडू शकता। तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण भजी सोडूयात। आता मध्यम आचेवर आपण हे भजी छान तळून घ्यायचे आहेत। भजी बनवण्यासाठी आपण राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हे भजी अगदी सुंदर आणि क्रिस्पी होतात। मध्यम आचेवर भज्यांना छान लालसर कलर येईपर्यंत आपण भजी छान तळून घेणार आहोत। या ठिकाणी भज्यांची पहिली बॅच ही तयार आहे, आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भजी हे छान तळून घ्यायचे आहेत। गरमागरम भजी बरोबर मिरची ही असायलाच हवी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण मिरचीला काप मारून घेतलेले आहेत आणि आता मिरची आपण तळून घ्यायची आहे। आणि मिरची जेव्हा गरम असते तेव्हाच आपण त्यावर मीठ घालणार आहोत, म्हणजे मीठ अगदी छान लागलं जातं। तर या ठिकाणी आपले उपवासाचे गरमागरम कुरकुरीत भजी तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने उपवासाचे बटाट्याची भजी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।